brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुळात हा प्रकार झाला आहे म्हणजे शिवजयंती असू दे, आता जोडून आले शिवजयंती. आमच्या यात्रेनंतर इथंच कार्यक्रम असतात सगळे. गेल्या 8 वर्षी कार्यक्रम ह्या स्टेजवर होतात. पाठीमागे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि आम्ही तो झाकतोय नेहमी. दरवेळी प्रत्येक कार्यक्रमाला झाकतोय, पण शटर उघड बंद करतो आणि मग कार्यक्रम घेतो. नेमका हा कार्यक्रम करून जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यात मला तर वाटते इथं गटतट असतात गावात, कोणतर खोडसाळपणानं ते व्हायरल केलं असेल, त्याला वेगळं स्वरूप दिलं त्यांनी. पण असा हेतू कोणा म्हणत नाही. आमच्या सगळ्यांचे शिवाजी महाराजांचं तुम्हाला आपुल प्रेम आहे, सगळं आहे. फक्त आम्हाला पर्यायी जागा नाही. इथं स्टेजवर इथं गावचा सेंटर आहे, महिला सुरक्षे दृष्टीनं आम्हाला गावातच कार्यक्रम घ्यायला लागतात. कसं आहे, दरवेळी आम्ही कार्यक्रम इथंच घेतो आहे. आणि आता जे व्हिडिओ जो व्हायरल झाला आहे आत्ता, की आम्ही शिवजयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवला, तर शिवजयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला नाही. हा महाशिवरात्रीनिमित्त इथं आम्ही गावात कार्यक्रम ठेवलेला आहे. गेले 4 दिवस झाला आम्ही हे कार्यक्रम चालू आहे आमचं. आता काल जो कार्यक्रम झाला आमचा लावणी महोत्सवचा, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही महाराजांचासुद्धा कार्यक्रम घेतला शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या ह्याच्यामध्ये. तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. महाराजांचे प्रेम करणारी जनता आमच्या इथे वडणग्यात किती आहे आणि आमचं पण काय प्रेम आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमधून कळेल. आणि कोणत्याही म्हणजे मागल्या वेळी मार्चमध्ये शिवरात्र होती, ह्यावेळी योगायोगानं फेब्रुवारीमध्ये आल्या. आणि व्हिडिओ जे वाढले चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाला असं आमचं म्हणणं आहे. याच ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा हेतू काय होता? एक स्टेज आहे आम्हाला होती साहेब. गावामध्ये एक स्टेज असल्यामुळे मेन भाग कसं आहे, एक ग्राउंडवरती ठेवलं तर महिलांना त्रास होऊ शकतो तिथं येण्या जाण्याचा आणि सुरक्षित राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही मेन गावात परंपरेनुसार आमची महाशिवरात्रीचे जे ह्या आहे आत्तापर्यंतचे जे एवढे कार्यक्रम होतात ते इथे ग्रामपंचायती समोरच होतात. त्यामुळे आम्ही परंपरेनुसार आम्ही इथेच ठेवले.